झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बीओटी तत्वावर करणाऱ्या एका मोठ्या कंपनीनं सोलापूरच्या माळढोक अभयारण्य परिक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा केलाय। मुरुम खोदताना पडलेल्या खड्ड्यांमुळे वन्यजीव धोक्यात आले। पाहूयात या संदर्भातला झी मीडियाचा स्पेशल रिपोर्ट। सोलापुरातल्या माळढोक वनपरिक्षेत्रात IL&FS या कंपनीनं बेकायदेशीरपणे असा मुरुम खोदलाय। गेले 6 महिने माळढोक जमिनीवर खोदकाम किंवा बांधकामाला परवानगी नसतानाही IL&FS या कंपनीनं हा प्रताप केला। मात्र मुरुम खोदताना पडलेल्या खड्ड्यांमुळे वन्यजीव धोक्यात आलेत। तरी देखील वन विभाग आणि जिल्हा प्रशासनानं या प्रकाराकडे कानाडोळा केलाय। या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर प्रशासन जागं झालं आणि त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आणि किरकोळ स्वरूपात कंपनीकडून रॉयल्टी जमा केली। संपूर्ण उत्खननाचा नकाशा हा संगणकावरच तयार होतो। ते सगळे जे पॉइंट्सवर जिथे जिथे ते मोजमाप घेतात त्या सगळ्या त्या पॉइंट्सची नोंद त्या आतमध्ये संगणकावर स्टोअर केली जाते आणि CAD CAM वापरून तो संपूर्ण एरियाचा नकाशा उत्खननासह आपल्याकडे उपलब्ध होतो। त्याचे कॅल्क्युलेशन सुद्धा पूर्णपणे आता कॉम्प्युटरवरच तयार होणार आहेत। सोलापूर पुणे महामार्ग लवकर तयार व्हावा आणि टोल सुरू करून लवकर अब्जावधी रुपये कमवण्यासाठी ठेकेदार कंपनीचा आणि काही नेत्यांचा हा डाव असल्याचं बोललं जातंय। मात्र त्यासाठी या सगळ्यांनी वन्यजीवांनाच धोक्यात घातलंय। शेतकऱ्यानं आपली गुरं वन विभागाच्या जमिनीवर चरायला जरी नेली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते। त्याच वन विभागाच्या जमिनीतून पुणे हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरनी करोडो रुपयाचा मुरुम चोरून नेलाय। तरीही वन विभाग मूग गिळून गप्प आहे। याचाच अर्थ पाणी कुठेतरी मुरतंय असंच म्हणावं लागेल। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश शिंदेसह संजय पवार, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।